हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचं सर्व रुटीन आवरून झालंय. आता वाजले 12 वाजता सकाळचं सर्व रुटीन आवरून झालं. मुलांचा टिफिन बनवून झाला. अहो पण गेले ड्युटीला. त्यानंतर सर्व कामं आवरून घेतले आणि मग त्यानंतर आता मी आज बनवतेय साबुदाण्याचे पापड. साबुदाणा रात्रीच मी पाण्यात भिजू घालून ठेवला होता. रात्रभर चांगला साबुदाणा भिजलाय. त्यानंतर मग मी सकाळचं सर्व काम आवरून लागली साबुदाण्याच्या पापडाची तयारीला. 4 बटाटे शिलून त्याला धुवून स्वच्छ करून त्याला किसून घेतले. त्यांना पाण्यातच किसले. 3 वाट्या साबुदाण्यांना 6 वाट्या इथं मी पाणी घेतलं. 6 वाट्या पाण्याचं मेजरमेंट बरोबर बसतं. मी दरवर्षी असेच बनवते साबुदाण्याचे पापड. 6 वाट्या पाणी घेऊन टोपात मग मी टोपाला गॅसवर ठेवलं. गॅसवर टोप ठेवला. पाण्याला थोडं गरम होऊ दिलं. मग मी त्यात साबुदाणा टाकला. किती छान दिसतोय साबुदाणा, पांढरा शुभ्र. पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यात साबुदाणा टाकला. पूर्ण साबुदाणा मी एकचदा टाकला. जास्त नाही भिजवला होता मी, 3च वाट्या भिजवला होता. कारण माझ्याकडे मोठे भांडे नाही आहे. हा एवढाच टोप आहे माझ्याकडे, म्हणून हा टोपात साबुदाणा टाकल्यानंतर थोडं ढवलून घेतलं आणि थोडं गरम होऊ दिलं चांगलं साबुदाण्याला पण. आणि मग त्यात सेंधा मीठ टाकलं. उपवासाचे पापड आहे साबुदाण्याचे, म्हणून मी त्यात सेंधा मीठ टाकलं. जिरं, लाल मिरची मला काहीच आवडत नाही यात, म्हणून मी नुसतं यात प्लेन हेच घातलं मीठ. त्यानंतर मग वरती जाऊन बघितलं तर वरती खालच्या भाभीने आहे ना चिप्स टाकलेले. मग आपल्यासाठी ते थोडी ना काढतील त्यांचे चिप्स, म्हणून मग मी घरातच ही पिशवी टाकून घेतली. घरात असं पण कुणी नव्हतं, मुलं पण गेलेले होते शाळेत. सोप्याच्या समोर ही पिशवी टाकून घेतली आणि साबुदाण्याचं आणि बटाट्याचं जे बनवलं होतं टोपात ते त्याला थंड होऊ दिलं थोडं. आणि मग ह्या प्लास्टिकच्या पन्न्यावर असे पापड मी टाकून घेतले. दिवसभर इथं सुकवून मग मी दुसऱ्या दिवशी साबुदाण्याचे पापड वरती छतवर गेले. तसे सर्व साबुदाण्याचे पापड टाकून झाले. सर्व साबुदाण्याचे पापड बनवून घरातच टाकले मी, कारण वरती घाण उडते, कचरं उडतं आणि पलंग आहे वरती, त्याच्यावर खालच्यावाल्या भाभीने टाकलेले आहे चिप्स. मग आपल्यासाठी ते पूर्ण करते, त्याच्यामुळे मग मी घरातच टाकले. दिवसभर सुकतील पंख्यात. असं पण मोसम काही जास्त चांगला नाही आमच्या इथं. ऊन पाऊस असं चाललंय, त्याच्यामुळे घरातच टाकले. दिवसभर सुकतील. मग मी उद्या त्यांना परातीत भरून उद्या वरती छतवर ठेवून अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड बनवते. तुम्ही कसे साबुदाण्याचे पापड बनवता मला कमेंट करून नक्की सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. असे सुकले आपले चिप्स साबुदाण्याचे, घरातच सुकवले दिवसभर. आता उद्या त्यांना नेऊन छतवरती ठेवी उन्हात, मग छानपैकी सुकून जातात. त्यानंतर थोडं आवरून तोंड हातपाय वगैरे धुवून मग मी गेली संध्याकाळी भाजीपाला आणायला. तोवर घरी आली भाजीपाला घेऊन, चहा वगैरे ठेवला. मग गवारीच्या शेंगा भाजी गाइस एक नंबर लग रही है. मम्मी ने कहा बाहर का खाना कुछ अच्छा नहीं, घर का खाना खाओ. देसी सर्वांनी मस्त जेवण वगैरे करून घेतले. त्यानंतर मी रात्रीचे भांडे घासले. असा त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी छतवर सुकवून आली पापड. आणि नंतर संध्याकाळी घेऊन आल्यानंतर मग मी हे तुम्हाला तळून दाखवते. पापड छानपैकी सुकले होते दुसऱ्या दिवशी छतवर. इतकं ऊन नाही आमच्या इथं कडक, तरी पण. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा.